नमस्कार मित्रांनो, अजित ब्रॉडकर ऑलिंग चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. श्री स्वामी समर्थ. आज आपण लोअर परेल नेकरी रोडच्या जो मध्ये असणारा प्रसिद्ध असा श्री स्वामी समर्थ मठ आहे, विजयदत्त स्वामी समर्थ मठ, तिथे आलोय. कारण आज निर्जला एकादशी निमित्त तिथे कार्यक्रम आहे आणि खूप सुंदर असा स्वामींना तिथे सजवलेले आहे. मी रील वगैरे सकाळी बघितली, त्यानंतर बोललो आपण आज गुरुवार आहे तर स्वामी समर्थ यांच्याचं दर्शनाला जातो, तर आज तिकडे जावे. तर तुम्हाला पूर्ण मठाबद्दल मी माहिती देणार आणि तिथे असणारा कार्यक्रम पण दाखवणार आहे. श्री स्वामी समर्थ. अजिबात व्हिडिओला स्किप करू नका. चला आता आपण तिकडे पोहोचतोय. फक्त 5 मिनिटाच्या अंतरावरती आहे. करी रोड आणि लोअर परेलच्या मधोमध आहे. चला आता तिकडे जाऊया आपण. या साईडला करी रोड स्टेशनवरून आलो. नंतर बघा तिकीट काउंटर आहे. त्यानंतर इकडून जायचं आहे आपल्याला. बघा करी रोड स्टेशनचा तिकीट काउंटर आहे. त्यानंतर बघा इथे हा जो ब्रिज आहे तो उतरायचा आहे. तिथून 2 मिनिटावरतीच आहे. करी रोड स्टेशनवरून फक्त तिकीट काउंटर लक्षात ठेवा. त्यानंतर इकडे जायचं आपल्याला. इथून तुम्हाला दाखवतो. तो हा जो दिसतोय तोच आहे स्वामी समर्थ यांचा मठ. तिथे डेकोरेशन केलं. तयारी आहे. तिथे जायचं आपल्याला. या साईडने जायचं आहे. हे बघा तुम्हाला बोलू ना, करी रोड स्टेशन. बघा करी रोड स्टेशन. त्याच्यात बघा ब्रिज क्रॉस केल्यानंतर इथे समोरच बघा मैदान दिसेल तुम्हाला. मैदानाच्या इथूनच 2 मिनिटावरती आहे स्वामी यांचा मठ. बघा मैदान दिसतंय तुम्हाला. हा मैदानच्या एंडिंगला त्याच्या साईडला असणारा सुंदर असा स्वामी समर्थ यांचा मठ आहे. बघा इथून जो पत्रा दिसतोय तो सुरू होतो. त्यानंतर बघा इथून बघा एक्झिट आहे. इथून मठाची एक्झिट आहे. या साईडनी सुरुवात आहे. ते तुम्हाला दाखवतो इथून कसं जायचं. बघा तिथून आहे 2 मिनिटाच्या अंतरावरती तो करी रोड स्टेशन. तिथून फक्त 2 मिनिटाच्या अंतरावरती तुम्हाला बघा हा दिसेल हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना. त्यानंतर बघा इथे हा जो पत्रा दिसतोय त्याच्या आतमध्ये तो मठ आहे. बघा तुम्हाला दाखवतो. हे बघा इथून सुरुवात आहे. श्री विजयदत्त स्वामी समर्थ मठ. आज निर्जला एकादशी आहे, त्या दिवशी आपण आलो आहे. हे बघा ते दुकाने चालू आहेत. बघा इथून तुम्ही येऊ शकता स्वामींसाठी. बघा तुम्ही फुले वगैरे येऊ शकता सर्व. बघा इथून आपण आतमध्ये जाऊया आता. ते सुंदर असं वाडाचं झाड आहे, त्याच्या पुढे आपण जाऊया आता. बघा इथून आलो, आता इथून पुढे जाऊया आपण. बघा ते पण बघा मठाचा परिसर स्वच्छ ठेवायचा आहे. बघा इथे पण सर्व घेऊ शकता तुम्ही. फुले वगैरे आहेत. बघा इथे चप्पल स्टँड आहे. तिथे चप्पल वगैरे काढून आपण आतमध्ये जाऊया. आज निर्जला एकादशी आहे तर कार्यक्रम आहे, तो तुम्हाला मी दाखवणार आहे आज. बघा एवढा मोठा मठ आहे. आता आपण आतमध्ये जाऊ थोड्या टायमाने. बघा इथे चप्पल वगैरे काढल्यानंतर इथे बघा तुम्ही थाली वगैरे घेऊ शकता. दाखवतो तुम्हाला. हे बघा थाली वगैरे आहे. बघा सर्व घेऊ शकता तुम्ही. साईडला बघा स्वामी समर्थ. ऑनलाईन जरा प्रॉब्लेम आहे. थाली आहेत. काय फुले वगैरे सोनचाप आहेत. गोंड्याची फुले घेऊ शकता तुम्ही. आपण घेतले 20 रुपये. नंतर बघा ही थोडी दिवे ज्योत आहे. बघा दीप ज्योत समोरच. तर बघा हे घेतले फक्त 20 रुपयाला ही थाली. आता आपण आतमध्ये जाऊया. हे बघा या साईडला बघू शकता कसे सजवलेले आहे. बघा विजयदत्त श्री स्वामी समर्थ बघा सजवलेलं आहे. या साईडला बघा आज कार्यक्रम आहे त्यामुळे सजवलेलं आहे पूर्ण दोन्ही साईडला. वरती विजयदत्त श्री स्वामी समर्थ मठ. या साईडला बघा अशा मूर्ती आहेत 2. त्या साईडला पण सेम आहे. आता आपण आतमध्ये जाऊया. आतमध्ये बघूया काय काय आहे. बघा इथे दत्तगुरू आहेत पहिल्याच. बघा दत्तगुरूंची सुंदर अशी मूर्ती आहे. या साईडला बघा सर्व गुरुवारी आहे त्या साईडला. ते बघू शकता. त्या साईडला पुन्हा एकदा बघा शंकर महाराजांची मूर्ती आहे. नंतर बघा इथे साईडला बघा रामदेवत आहेत. नंतर बघा सुंदर अशी लालबाग करायची मूर्ती आहे. खाली बघा शिवलिंग आहे, नंदी आहे. कशी बघा सुंदर अशी मूर्ती आहे. त्या वरती बघा गजमुख आहेत. त्यानंतर बघा इथे वरती कसा बघू शकता झुमर कसे आहेत. बघा एक नंबर असा आहे सुंदर असा स्वामींचा मठ. बघा स्वामींची मूर्ती दाखवतो. ही मूर्ती बघितल्यानंतर तुम्हाला असा भास होईल स्वतः स्वामी या मठमध्ये आहेत. बघा सुंदर अशी मूर्ती आहे. बघा तुम्हाला जवळून दाखवतो. आज निर्जला एकादशी आहे म्हणून बघा सजवलेली आहे कशी. विठ्ठल अवतारी बनवले. बघा नंबर बघा वरती बघा झुमर कसे आहेत. सुंदर असा मठ आहे. इथं प्रत्येक स्वामी भक्ताने यायलाच पाहिजे. बघा पादुका आहे स्वामींच्या. त्यानंतर बघा इथं छोटीशी मूर्ती आहे स्वामींची. त्यानंतर बघा कशा सजवलेली आहे सुंदर अशी मूर्ती.
श्री स्वामींचे मठ भक्तांसाठी आध्यात्मिक शांतता आणि सकारात्मक ऊर्जेसाठी खूप प्रसिद्ध आहे. मठ अक्कलकोट स्वामी समर्थांच्या परंपरेशी जोडलेले आहे. या मठात शिरताच प्रत्येक भाविकाला श्री स्वामी समर्थ समोरच उभे आहेत असे वाटते. बघा, इथे तुम्ही दत्तगुरूंचे दर्शन घेऊ शकता आणि त्यानंतर सुंदर अशी बघा करी रोडची जननी देवी यांची सुंदर अशी मूर्ती आहे. बघा या मठामध्ये प्रत्येक स्वामी भक्तांनी ते यायलाच पाहिजे, कारण मुंबईत हे प्रसिद्ध मठ आहे. बघा, निर्जला एकादशीचा कार्यक्रम, त्यानंतर आषाढी एकादशी महोत्सव, असे खूप सारे कार्यक्रम इथे सेलिब्रेट होतात प्रत्येक महिन्याला. आज निर्जला एकादशी आहे, तो कार्यक्रम बघा गुरुवार आहे, थोडीफार गर्दी आहे. बघा आज कार्यक्रम आहे, बघूया आपण थोडा टाइम थांबूया. बघा विजय दत्त श्री स्वामी समर्थ मठ बाहेरून केवढा सुंदर आहे. बघा आपले दर्शन वगैरे झाले, वरती बघा असं सजवलेलं आहे. बघा एक नंबर, होऊ शकता सुंदर अशी स्वामींची मूर्ती आहे इथे. दर्शन वगैरे झाले, तुम्हाला फक्त बाहेरून क्लिअर दाखवतो, त्याच्यासाठी लांबून दाखवते की लांबून क्लिअर दिसेल तुम्हाला.
नदी भराले चंद्र भागा पांडुरंग नदी भराले चंद्र भागा चला फायनल चाललोय घरी. तर आज आपण स्वामी समर्थ यांच्या मठमध्ये आलेलो. तिथे हरिपाठ वगैरे कार्यक्रम होता, कारण आज एकादशी होती, त्यानिमित्त एक कार्यक्रम होता. शहर महिन्याला काही ना काहीतरी इथे कार्यक्रम असतो, तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. श्री स्वामी समर्थ. तर तुम्ही कधी येता या मठमध्ये नक्की सांगा. आणि या व्हिडिओ अजिबात स्किप करू नका आणि तुमच्या जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा. मुंबईमध्ये सर्वात सुंदर असे स्वामींचे मठ आहे. तर असे मठांचे तुम्हाला नवीन व्हिडिओ बघायचे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा. तुमच्या स्वामी भक्तांना पाठवा. भेटू नवीन व्हिडिओमध्ये.